नमस्कार, मी डॉक्टर वैभव पाटील. तर आज आपण पुन्हा एक क्लिनिकल केस स्टडी करणार आहे. तर एक 35 इयर ओल्ड मेल पेशंट आज OPDमध्ये आला होता, जो की ज्याची की ट्रॅव्हलिंगची हिस्ट्री होती, जो की UPवरून एक 2 ते 3 दिवसापूर्वीच इथे साताऱ्यामध्ये आला होता. त्यानंतर ते साताऱ्यामध्ये आल्यानंतर त्याला अचानक फार जास्त पूर्ण बॉडीवर इचिंग व्हायला लागली, स्वेलिंग आली आणि फार जास्त रेडनेस होत होती. तर नक्कीच त्याला एखाद्या गोष्टीची ॲलर्जी झाली असावी. त्यानंतर आम्ही त्याचं जनरल एक्झामिनेशन केलं. जनरल एक्झामिनेशनमध्ये असं कॉन्क्लुजन आलं की त्याचा BP नॉर्मल होता, 130/40 होता, SpO2 98 होता, तर हार्ट रेट 82 बीट्स पर मिनिट होता, जो की नॉर्मल होता. त्यानंतर आम्ही इन्व्हेस्टिगेशन केल्यानंतर काही ॲलर्जिक टेस्ट केलं. त्यामध्ये डायग्नोसिस त्याचं असं होतं की त्याला हायव्स किंवा अर्टिकॅरिया जे आपण म्हणतो, जे की त्याला आयुर्वेदामध्ये त्याला शीतपित्त म्हणतो, ते त्याला झालं होतं. त्यानंतर आम्ही त्याला मेल जनरल वॉर्डमध्ये शिफ्ट केलं आणि त्याची ट्रीटमेंट सुरू केली. नंतर ट्रीटमेंट सुरू केल्यानंतर आम्ही त्याला एक अँटी ॲलर्जिक टॅब्लेट्स दिला. त्यामध्ये आम्ही त्याला IV अँटीबायोटिक्स आणि पॅन एमसेट मोनोसेफ अशा अँटीबायोटिक्स सुरू केले. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं आम्ही पेशंटला ॲव्हिल 1 cc, डेक्झा 2 cc आणि हायड्रोकॉट 100 mgचे इंजेक्शन पुश केलेत. स्किनला इचिंग होत असल्यामुळे आम्ही त्याला कॅलामॅन लोशन यूज करण्यासाठी दिले. पुन्हा आम्ही त्याला काही आयुर्वेदिक मेडिसिन पण दिले. त्यामध्ये आरोग्यवर्धिनी वटी 2 टॅब्लेट्स दिल्या आणि त्यानंतर महामंजिष्टाची काढा 10 ml त्याला पिण्यासाठी दिला. थँक्यू.